रामदास स्वामींनी हनुमानाची मंदिरं का स्थापन केली? त्याची अनेक कारण आहेत. त्यातलं एक प्रामुख्याने जे कारण आहे की हनुमान हे दैवत असं आहे की त्याची शक्ती अशी आहे की त्याच्या नादी कोणी लागत नाही. शनी सुद्धा नादी लागत नाही. हनुमानाची उपासना असेल व्यवस्थित तर शनीची जी पीडा आहे त्या व्यक्तीतली तीव्रता ती शनीची कमी होते, एवढी पॉवर आहे. तसंच एक दक्षिणमुखी मारुती मंदिर पण बघायला मिळतं आपल्याला. त्याची पॉवर काय आहे की दक्षिणेतून मृत्यू येतो. तर मारुती दक्षिणमुखी मारुतीची उपासना केली तर मृत्यूला असं तो परत फिरवतो आणि मृत्यू टळतो, एवढी पॉवर हनुमानाची मारुतीची. त्यामुळे मोगलांना हे चांगलं माहित होतं. तो जो काळ होता रामदास स्वामींचा काळ, तेव्हा मोगलांचं राज्य होतं आणि मोगलांची खासियत हीच होती की जिथे जिथे जातील तिथे तिथे मंदिरं पाडायची, हिंदूंची मंदिरं पाडायची. कितीतरी रामाची मंदिरं, कृष्णाची मंदिरं आणि शंकराची, शिवाची मंदिरं अशी हजारोनी पाडलेली. पण मोगलांनी कधी हनुमानाच्या मंदिराला हात लावला नाही, कारण त्यांना असं माहित होतं याची ताकद काय. आणि म्हणून रामदास स्वामींनी हुशार होते. त्यांना कळलं होतं की मोगल मारुतीचं मंदिर नाही पाडू शकत, तिथे इजा नाही होऊ शकत. म्हणून जिथे जिथे जातील तिथे तिथे कायम हनुमानाची मंदिरं स्थापन केली. धन्यवाद.